हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण अशी हेल्दी भाजी करणार आहोत, मोड आलेल्या मेथीची भाजी. सर्वांना माहिती आहे मेथी किती उपयोगी आहे. सांधेदुखी, कंबरदुखीसाठी, केसांसाठी, आपल्या स्किनसाठी, ओव्हरऑल हेल्थसाठी आपली मेथी खूपच उपयोगी आहे, हेल्दी आहे. 3 ते 4 चमचे मेथी घ्यायची, स्वच्छ धुवायची आणि मेथीच्या 3 पट पाणी येईल ना एवढं पाणी टाकून आपल्याला 7 ते 8 तास किंवा ओव्हरनाईट भिजत ठेवायची. ओव्हरनाईट नंतर किंवा 7 ते 8 तासानंतर आपल्याला ती मेथी बाहेर काढायची आहे पाण्यातून. परत एकदा धुवून घ्यायची. कॉटनच्या म्हणजे सुती कपड्यामध्ये त्याला गुंडाळून बांधून ठेवायची आहे. 7 ते 8 तास लागतात किंवा 10 तास तरी लागतात मोड यायला. तर हे बघा, अशी छान अशी मस्त मोड आलेली आहे मेथीला. हे बघा, छान अशी मोड आलेली आहेत. आणि रेसिपी सुरुवात करायच्या आधी जर आपण कोणी नवीन असाल आपल्या चॅनलवरती किंवा अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नूतन रेसिपीजला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकॉन नक्की प्रेस करा. त्याच्यात नवीन नवीन छान छान रेसिपी बनवीन ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे. चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर आता मेथीची भाजी करण्यासाठी मी काय केलं आहे, कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घेतलेला आहे. हा बघा, हा चमचा मी तेल घेतलेला आहे. मस्टर्ड सीड्स म्हणजे राई ॲड केलेली आहे. राई फुटली ना की आपल्याला जिरं ॲड करायचं आहे. हिरव्या मिरच्या मी ॲड केल्या आहे. कढीपत्ता ॲड केलेला आहे. हे 2 कांदे घेतले आहेत चॉप करून, ते आपल्याला ॲड करूया. या भाजीला ना कांदा थोडा जास्त टाकला ना तर भाजीचा कडवटपणा कमी होतो आणि सगळी जण खातात, मुलं पण खातात. मग कांदा असा व्यवस्थित परतून घ्यायचा. आलं आणि लसणाची पेस्ट घेतली आहे, ती मी ॲड करते आहे. तुमच्याकडे जर पेस्ट नसेल ना तर तुम्ही काय करा, आलं लसूण बारीक चॉप करून ह्याच्यामध्ये ॲड करा. एक मिनिट झाकून आपल्याला कांदा व्यवस्थित परतून घेऊया. झाकण उघडूया. 1 मिनिट झालेली आहे. हे बघा, कांदा हलकासा परतला गेलेला आहे. म्हणजे साधारण कांद्याला गुलाबी कलर आलेला आहे. आता आपल्याला काय करायचं, जी मेथी आहे मोड आलेली ती आपल्याला याच्यामध्ये ॲड करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला स्वादाप्रमाणे मीठ ॲड करूया. व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायची आहे. फक्त मी 1 चमचा पाणी ॲड केलेलं आहे. जास्त आपल्याला पाणी ॲड नाही करायचं. आता झाकण लावूया आणि छान अशी 1 ते 2 मिनिटं मस्त आपल्याला वाफ द्यायची आहे. आता आपण झाकण उघडून बघूया. आणि मी मध्ये झाकण उघडून एकदा ढवळून बघितली होती भाजीला. आता व्यवस्थित आपण ढवळून घेऊया. आता आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे फ्रेश कोकोनट, ओलं खोबरं आणि ही कोथिंबीर. मी गॅस बंद केलेला आहे. हे बघा, छान अशी मस्त आपली भाजी तयार झालेली आहे. तर हे बघा फ्रेंड्स, मस्त गरमागरम आणि टेस्टी हेल्दी अशी आपली मेथीची मोड आलेल्या मेथीची भाजी तयार झालेली आहे. आणि मी फक्त याच्यामध्ये ना हिरवी मिरचीच ॲड केली आहे. बाकी इतर मसाले म्हणजे गरम मसाला किंवा लाल मिरची पावडर काही ॲड केलं नाही, कारण आपल्याला छान अशी मेथीची चव यायला पाहिजे म्हणून मी बाकीचे मसाले नाही ॲड केले. पण जर तुम्हाला हळद पावडर, धने पावडर, गरम मसाला वगैरे आपल्या घरचे मसाले ॲड करायचे असेल ना तर तुम्ही ॲड करू शकता. चपाती बरोबर, भाकरी बरोबर खूप छान लागते, हेल्दी आहे. तर तुम्ही ही मोड आलेल्या मेथीची भाजी नक्की करून बघा, खूपच छान लागते. ही बघा फ्रेंड्स, छान अशी आपली मोड आलेल्या मेथीची भाजी तयार आहे. आता आपण पुन्हा भेटूया अशा छानशा सुंदर रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.